घाल आता. घालून घे बघा. अगं थोडं अनबॅलन्स होत आहे ते का. कशी होऊन जाते. चलो लेट्स गो. थोडं ना प्रणव ती बॅग मोठी होते है ना. नाही ती अशी होऊन जाते. अच्छा हा बरं बाळा बरं. कुठे लागली. पडली पडली सांगते. हो चला चला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. यस सर, आहे सॅटर्डे आणि आता वाजलेले आहे 11:30 मॉर्निंगचे. आमचा नाश्ता झाला, घरचे माझे सगळे कामं झाले आणि आता आम्ही निघालो एक्झिबिशनला. विहिकाच्या स्कूलमध्ये एक्झिबिशन आहे, तर तिने पार्टिसिपेट केलेलं आहे त्या प्रोजेक्टमध्ये. सो जियानाला आम्हाला ते सगळं दाखवायचं होतं. सो ताईचा कॉल आला होता. बरं, आपण कुठे चाललो. व्ह्यूच्या स्कूलमध्ये. ओके, तू स्कूलमध्ये जाणार का. का बरं ना. मग घरी काय करणार आहे. स्कूलमध्ये नाही जाणार तर घरी काय करशील ना तू. नाही नाही नाही, काही चिपचाप नाही. स्कूलमध्ये जायचंय तुला. खूप करशील का तू. नाही नाही, काय करशील मग. अभ्यास, सेल्फ स्टडी करशील. इतकी बोलते विजियाना आता. बाप रे. आता मी बोलू. हा बरं, आता मी बोलते. येस, आता आम्ही चालू विहिकाच्या स्कूलमध्ये आणि विहिकाचं स्कूल अगदी आमच्या घराच्या पुढे आहे. जे आमचं नवीन घर आहे त्याच्या अगदी पुढे आहे. तर लेट्स सी, बघू लहान लेकरांनी काय काय केलेलं आहे. मला ताईचा फोन सकाळी 9 वाजतापासून येत आहे की लवकर आवर आणि लवकर ये. स्टील तरी घरचं आणि हिचं करता करता थोडं लेट झालं. बघू तिथे काय आहे कसं आहे काहीच माहिती नाही. फर्स्ट टाइम जाते तर ही पण फर्स्ट टाइम जाते है ना. आता तूच व्लॉगिंग करायची. ओके, आणि तुझी लँग्वेज समजून सांगायची. आहे स्कूल आणि इकडे होती पार्किंग. स्कूलमध्ये आलेलो आहे. तिथे आहे सायन्स एक्झिबिशन. तरेच अशा छोट्या छोट्या गोष्टी असते त्याच्यामुळे लहान लेकरांचं थोडं एक्साइटमेंट वाढते, क्युरियोसिटी वाढते. तर त्यामुळे आम्ही जियानाला घेऊन आलो आणि फ्युचरमध्ये जियानाला रमन सायन्स केंद्र इथे सुद्धा घेऊन जायचं आहे. कारण लहानपणी आम्ही सुद्धा गेलो आणि खरंच खूप तिथे मजा येते आणि भरपूर नवीन गोष्टी तिथे ॲड झालेल्या आहेत आता. तर सायन्सच्या दृष्टिकोनातनं एक परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे तो. तरीच ती मोठी झाली की आम्ही तिला नक्कीच घेऊन जाऊ. तर आता आतमध्ये जातो. विहिकाचा प्रोजेक्ट आहे, ती कशी एक्सप्लेन करते हे तुम्हाला या ब्लॉग थ्रू पुढे कळेलच. तर येस, तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा. उभी राहा. ते फागर जातील तिथे. ओके ओके ओके. कुठे आता ते बोलेल. ती बोलेल का. इधर आ, तू इधर आ. ओके.
बोललीच नाही. तू बोल ना, यालाच बोलायला लावलं वाटतं. अच्छा जोरात जोरात थोडं. South and South. Put them. Ika, can you start? Acha, she's your sister? Yeah. तुम्ही बघितलं सगळ्यांचं? नाही बघून आलो असतो आपण. चल ती राहील ना व्ह्यू तिथे. तिथेच राहू दे म्हणत आहे मॅम. वाटलं तर येस. तर आम्ही स्कूलमधनं आलो. जियाना दूधतून झोपली आहे आणि आम्ही दोघांचं जेवण झालं आणि आता आम्ही परत चाललो इतवारीमध्ये. सो चला. प्रणवची मजा येते. प्रणव सगळं काही विसरतो खाली आल्यावर. पण प्रणव आपण जेव्हा आपल्या घरी राहायला जाऊ ना तेव्हा ते पॉसिबल नाहीये. जर तू काही विसरला 15 मिनिटं जायला आणि 15 मिनिटं यायला, म्हणून आता सवय लावावं लागेल. इथे ठीक आहे, 3rd फ्लोअर वरून फेकून दे. आणि आम्ही विकाच्या स्कूलमध्ये गेलो होतो. छोटे छोटे बच्चे होते आणि इतके सुंदर प्रोजेक्ट बनवले होते. इतके गोड ते बोलत होते सगळे. म्हणजे आणि असं नाही की एकदाच प्रेझेंटेशन दिलं. ते एक पेरेंट्स एक लेकरे पण जण त्याच्या पुढे येऊन जर उभे राहत त्यांना पण ते एक्सप्लेन करत होते त्यांचा प्रोजेक्ट. तर खरंच आजकालची ही जनरेशन ना, म्हणजे आपल्या वेळेस पण होतं प्रणव, पण एवढं नव्हतं ना. एवढ्या ऍडव्हान्स लेवलवर ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, इतक्या नव्हत्या. म्हणजे माझ्या स्कूलमध्ये तर नव्हत्या. आता मी आहे, म्हणजे माझं 1ली ते 4थी होतं हे मराठी मीडियम आणि त्यानंतर माझं सेमी इंग्लिश होतं. आम्ही इंग्लिश बोलणं 5वी 6वी पासून शिकलो आणि ऍक्च्युअल बोलणं जेव्हा जॉब मध्ये किंवा इंजिनिअरिंग मध्ये गेलो तेव्हा ऍक्च्युअल ती लँग्वेज. पण ते पोरं आतापासून इतकी सुंदर इंग्लिश, म्हणजे जियाना विका नर्सरी मध्ये आणि इतकी सुंदर इंग्लिश मध्ये बोलत होती. बापरे. त्यांचे प्रोनाऊन्सिएशन, त्यांच्या सगळ्या गोष्टी खरंच म्हणजे जनरेशन, म्हणजे आपल्याला आपल्या बाळांना जे कोणत्या त्या बाळ छोटे आहेत त्यांना पण आपल्याला लहानपणापासून तसं ग्रूमअप करायचंय, तर जेणेकरून त्यांना अशा लेवलवर जाऊन काही गोष्टी प्रेझेंट करण्यात कुठलाच त्रास होणार नाही. त्याच्यासाठी सगळ्यात आधी तर पेरेंट्सला चेंज व्हावं लागेल. एन्व्हायरमेंट जे आपण जे आपल्या घरातलं जे एन्व्हायरमेंट राहील तसेच लेकरं पण अडॉप्ट करणार आहे. म्हणून सगळ्यात आधी आपल्याला चेंज व्हावं लागेल. जर आपण म्हणू की आमच्या वेळेस असं नव्हतं आता असं, तर ते नाही चालणार. आता आपल्याला चेंज व्हावं लागेल. बिकॉज प्रणव आणि मी आम्ही सतत एकमेकाला म्हणत असतो की प्रणव, आपण काल जसं होतो तसं आज आपल्याला नाही राहायचं. आपल्याला चेंज करायचंय, अपडेट व्हायचंय, अपग्रेड व्हायचंय प्रत्येक गोष्टींमध्ये. मग ती कुठलीच गोष्ट. चला आता आम्ही चाललो इतवारीमध्ये. आम्हाला इतवारीमधनं लाईट्स फायनलाइज करायचे आहेत. आम्ही ते फायनल करू फायनली. हो, आणि आम्ही तुम्हाला ते दाखवू नाही शकू कारण तिथे व्हिडिओग्राफी, व्हिडिओ कॉलिंग सगळं बंद आहे. तर जेव्हा आमच्याकडे तो लागेल तेव्हा आम्ही त्याची विथ प्राइसिंग ते सगळं डिटेल्स, स्टोअरचं डिटेल्स वगैरे सगळे आम्ही तेव्हा देऊ तुम्हाला, जेव्हा होम टूर देऊ तेव्हा. आता ते पॉसिबल नाही बिकॉज ते अलाउच नाही करत. म्हणजे आम्हाला आमच्या आर्किटेक्टला फोटो काढून दाखवायचे होते, त्यांनी ते पण अलाउ नाही केलं. म्हणून आम्हाला परत जावं लागत आहे फायनलाइज करायला. सो बघू, आता 2-3 आहेत सिलेक्ट करून ठेवलेलं आहे. तर बघू आता कुठलं फायनल होतं आणि कुठलं येतं. 2 दिवसात काम फिनिश होऊन जाईल आणि मोस्ट प्रोबॅबली फर्स्ट वीक ऑफ फेब आम्ही आमच्या घरी शिफ्ट होऊन जाऊ. सो कार पार्क केलेली आहे
आणि आम्ही निघालो मॅक्सीली. मॅक्सी बेस्ट. हो आणि ऊन खूप जास्त आहे. A few moments later. रेस आमचे लाईट्स घेऊन झालेले आहे. मास्टर बेडरूमचा हँगिंग लाईट, जियानाच्या रूमचा आणि डायनिंगचा शँडेलियर. तर रिजनेबल रेटमध्ये आम्हाला मिळाले. आम्ही कुठनं शॉपिंग केली हे तुम्हाला होम टूर जेव्हा होईल आम्ही सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला दाखवू तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करू. शॉर्टकट आहे एकदम. बढिया. काढतो का? येस, आता आमचं सगळं घेऊन झालेलं आहे. आम्ही आता चाललोय परत घरी. मला प्रणव घरी ड्रॉप करेल आणि प्रणव जाईल फ्लॅटवर हे सामान नेऊन द्यायला. तर मी आता आली आहे घरी. प्रणव गेल्या फ्लॅटवर सगळं सामान घेऊन आणि थोड्याच वेळात आता परत रेडी व्हायचं आहे. बिकॉज भाग्यश्री ताईकडे जायचं आहे. तिच्याकडे प्रेयर सेल ठेवलेली आहे. त्यांच्या घरचं इनॉग्रेशन 25 तारखेला आहे, पण आज त्यांनी प्रेयर ठेवलेली आहे, तर आज तिथे जाऊ. चला तर मग तुम्ही व्लॉगला असंच कंटिन्यू. इव्हनिंगचे ग्लिम्स आम्ही नक्की तुमच्याबरोबर शेअर करू. Servant of God gathered here. और हम सब परमेश्वर के दास जो यहाँ पर इकट्ठा हैं. In the midst of prophets and the servant of God. और भविष्यवक्ताओं और परमेश्वर के दासों की उपस्थिति में. As a bishop of Trinity Living Fellowship. त्रिएकता जीवित की संगति के बिशप होने के नाते. I dedicate this house in the name of Father, Son, and the Holy Spirit. मैं पिता, पुत्र, पवित्र आत्मा. Also, और साथ साथ हम इस वक्त रिबन भी काटेंगे. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे गुलाम, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. मम्मी धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे गुलाम, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. As we are the servant of God, जैसे हम सब परमेश्वर के दास हैं. Prophet Reverend Sandeep Gaikwad, Prophet Reverend Sandeep Gaikwad and Bishop Dr. और Elisha, Bishop Dr. Elisha. all the pastors and leaders, believers of Trinity Living and Fellowship, त्रिएकता जीवितों की संगति के सारे पासबान, अगुवे और विश्वासियों के साथ. and we inaugurate this wonderful mansion of our children Manish and Bhagyashree Taiwade. और हम भाई मनीष और बहन भाग्यश्री ताईवाड़े के इस अद्भुत मैंशन का उद्घाटन करते In the हैं. name of Father, Son, and the Holy Spirit. पिता, पुत्र, पवित्र आत्मा के नाम से. प्रभु का धन्यवाद करूंगा. इसकी संगति में सब यीशु ही